नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असा आपण जो व्हायरल व्हिडिओ होता ना, नो बेक चीज केक फराह खानचा, तो मस्त असा आपण घरी बनवूया. त्यासाठी काय केलेलं आहे, मी इथे मिक्सरमध्ये आपण न्यूट्रीचॉईसचे बिस्किट घेतलेलं आहे. इथे तुम्ही कोणतंही बिस्किट घेऊ शकता, अगदी पार्लेपासून कोणताही, पार्ले, मारी कोणताही घेऊ शकता. मी इथे न्यूट्रीचॉईसचे बिस्किट घेतलेलं आहे. ते 2 पुडे असतात ना, ते घेतलेले आहे. जवळपास 4-5 बिस्किट आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. मी इथे मस्त असं एका बाउलमध्येच आपल्याला बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे तेवढ्या हिशोबानेच घेतलेलं आहे. आता हे जवळपास 5 बिस्किटं आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठी बिस्किटं असल्यामुळे तोडून टाकते आहे आणि त्याला मिक्सरमध्ये छान पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी इझिली पावडर तयार होते. बिस्किटचा चुरा मस्त तयार होतो आणि ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार ना त्याच्यामध्येच मी काढून घेतलेलं आहे. इथे काचेचा बाऊल आहे, बाऊल नाही म्हणता येणार, डब्बा आहे तो झाकण्यावाला मस्त असा, त्यामुळे त्याच्यामध्येच घेतलेला आहे. काढून सगळं आपण बिस्किटचा चुरा जो आहे तो काढून घ्यायचा आहे सगळा. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मेल्टेड बटर. मस्त असं मेल्ट करून घेतलेलं आहे बटर. गरम गरम नाही आहे, गरम करून थंड करायला थोडंसं ठेवायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हा मेल्टेड बटर आहे. त्याच्यानंतर तो आपला व्यवस्थित बिस्किटच्या चुरामध्ये भुग्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं एकजीव करायचा. त्याच्यानंतर तो सेट करायचा आहे. सेट करायला अगदी दाबून दाबून त्याला एका लेवलमध्ये आणून ठेवायचं आहे. मस्त अशी एक त्याची लेयर बनवायची आहे. त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं. बटर व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, कुठेही कमी जास्त असं होता कामा नये. त्याच्यामुळे तुम्ही ते हातानेही व्यवस्थित मिक्स करू शकता किंवा चमच्यानेही करू शकता. आता इथे मी व्यवस्थित मिक्स केलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने छान प्रेस करत करत त्याचं दाबून दाबून एका लेवलला करायचं आहे प्रॉपर असं. इथे जेवढं प्रेस करता येईल ना तेवढं प्रेस करायचं आणि व्यवस्थित लेवलला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी वगैरे. आपण त्याला व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे ना पूर्ण एक लेयर अशी, त्याच्यामुळे बघा व्यवस्थित लेयर तयार झालेली आहे. छान प्रेस करून झाल्यानंतर आणि सेट होण्यासाठी आपण जवळपास जसं टाईम असेल त्याच्या हिशोबाने ठेवा. फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. असं जास्त वेळ नसेल तर फ्रीझरमध्ये ठेवा. 15-20 मिनिटामध्ये आरामात सेट होऊन जातं. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे पनीरचं 1 क्यूब. त्यानंतर बदाम भिजवलेले घेतलेले आहेत. बदामचे साली काढून घेतलेले आहेत मी. बदाम ना हे ऑप्शनल आहेत, पण मी इथे टाकलेलं आहे. त्यानंतर जी क्रीम असते ना अमूलची फ्रेश क्रीम, ती घेतलेली आहे 1 छोटी वाटीभर जवळपास. त्यानंतर आता हेही व्यवस्थित आपण मिक्सरला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्याच्यामुळे थोडीशी आपण टाकणार आहोत साखर. चवीनुसार टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी किंवा जास्त. मी इथे जवळपास 2 चमचे साखर टाकलेली आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्त स्मूथ इथे पेस्ट तयार झालेलं आहे ना. आता हे आपण जे पहिलं ह्याचं भांडं काढलं होतं ना त्याच्यामध्ये बिस्किटचा जो चुरा आपण सेट करायला ठेवलेला त्याच्यामध्ये ही सेकंड लेअर लावायची आहे मस्त अशी क्रीमची आणि सगळं ओतून घ्यायचं आहे. मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित सगळं काढून घेते आहे. आणि याच्यामध्ये सेट करायची, बाकी याच्यामध्ये गरज नाही जास्त असं त्याला प्रॉपर हे करायची, कारण का थोडंसं लिक्विड फॉर्ममध्येच आहे ना, त्यामुळे ते प्रॉपर एका लेवलला होऊन जातं. थोडंसं टॅप करायचं 1 ते 2 वेळा. त्याच्यानंतर झाकण ठेवून पुन्हा हे फ्रीझरमध्ये 15-20 मिनिटासाठी किंवा जवळपास अर्धा तासासाठी वगैरे आपण ठेवायचं आहे. पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी मिक्सरच्या फ्रेश क्रीम घेतलेली आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी भरून कोको पावडर, जे चॉकलेट पावडर असते ना, ती घेतलेली आहे, ती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा थोडीशी साखर घेतलेली आहे जवळपास अर्धी वाटी आणि हेही छान मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागलंच तर थोडंसं आपण अजून क्रीम वापरू शकता याच्यामध्ये. आणि दुसरी लेयर ही सेट झाल्याच्या नंतरच आपण त्याच्यावर तिसरी लेयर लावायची ही चॉकलेटची, किंवा इथे तुम्ही डायरेक्ट चॉकलेट वगैरे मेल्ट करून वापरलात ना तरीही चालेल. जे कंपाऊंड वगैरे भेटतात ना ते व्यवस्थित मेल्ट करून टाकलात ना तरीही चालेल. पण मी इथे अशा पद्धतीने चॉको पावडरचं वगैरे क्रीममध्ये मिक्स करून छान अशी लेयर लावलेली आहे. ही लेयर व्यवस्थित स्प्रेड झालेली आहे. आणि वरतून आपण त्याच्यासाठी सजावटीसाठी तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मी इथे बदामच वापरलेले आहेत आणि छान मस्त चॉप केलेले आहेत. सगळीकडे व्यवस्थित पसरवायचे आहेत बदाम आणि पुन्हा याला झाकण लावून छान असं त्याला सेट होऊ द्यायचं. आणि जेव्हा छान थंड होईल ना त्याच्यानंतरच आपण बघा मस्त थंड झालेलं आहे.
छान सेटही झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते बघा. साईड इतका सुंदर वाटतो नाही बघा. थोडंसं थंड होतं ना म्हणून ते दाखवलं नाही. आणि हे बघा किती तिन्ही लेअर व्यवस्थित दिसत आहेत आणि इतका सुंदर दिसतोय ना आणि खायला पण तितकाच टेस्टी होता. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. मी तुम्हाला इथे चमच्या साह्याने आपण इथे काढूनही दाखवते बघा. जेव्हा थंड थंड असतो ना तेव्हाच खायला खरंच खूप मजा येते. आणि डिलिशियस असा मस्त असं नो बेक चीज केक इथे तयार होतो. आणि इथे इझी आहे ना, कुठेही गॅस वगैरे वापरायची गरज नाही, कुठे ओव्हन नको आहे, काय नको आहे. इतका इझिली मस्त असं आपलं नो बेक चीज केक इथे तयार झालेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.